या बाकी सरीच्या भंगारसुंगार डेऱ्या हे मोठं करण्याचं काम इथं कुणी केलं असेल तर आंबेगाव तालुक्यातील सुज्ञ आणि आपापली सदैव वृत्ती जिवंत असणाऱ्या जनतेला सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपल्या या समोर ही सर्व परिस्थिती निर्माण करणारे आणि सर्व सत्य परिस्थिती स्थापन करणारे आपल्या सर्वांचे एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्या वतीने इथे संतोष सावंत आणि आदित्य जोशी साहेब अन्न सुरक्षा अधिकारी पुणे हे सुद्धा त्यांनी आपल्याकडे पाठवले आहेत। आपल्या मोर्चा झाल्यानंतर ते आपलं निवेदन घेणार आहेत आणि या निवेदनामध्ये आपण त्यांना सांगितलं आहे की इथे जे काही वरवरची जी आतापर्यंत कारवाई झाली ही वरवरची कारवाई न करता याच्या तळामुळापर्यंत जावा आणि तळामुळापर्यंत जाऊन ही जी काही मेन खोडं आहेत या खोडांची ज्या काही जटा आहेत ज्या जिथे तिथे गेल्यात त्या जटा तिथून खणून आपल्याला तिथून कायम स्वरूपाच्या निस्तानाभूत केल्या पाहिजेत। तर मित्रांनो, आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आपला सर्वपक्षीय मोर्चा झाला। या सर्वपक्षीय सरकारने सांगितलं की दूध भेसळ कशी झाली, परंतु मी तुमचे कायम डोळे उघड्याचंच काम करणार। ते कसे तुम्हाला सांगतो। आपल्या इथे 1990 साली सत्ता परिवर्तन झालं, त्यानंतर आता 2026 सालापर्यंत एक हाती सत्ता आहे। 1995 साली आपल्या येथील सर्वात मोठी डेअरी म्हणजे कात्रज डेअरी, कात्रज डेअरीचं तेव्हा दूध संकलन हे 1.5 लाख लिटर होतं। किती होतं? 1.5 लाख लिटर। आणि त्याच काळात आंबेगाव तालुक्यातील येथील आमदाराच्या मित्रांनी नवीन डेअरी काढली होती, तिचं संकलन होतं 15,000 लिटर। त्यानंतर कात्रज डेअरी 2025 ला तिचं संकलन आहे 2 लाख लिटर आणि इथल्या त्या तथागतित मित्राचं संकलन आहे 10 लाख लिटर। त्यानंतर यांनी तामिळनाडूत काढा, इकडे काढा, तिकडे काढा, 3 डेअऱ्या काढल्या। आणि हे पैसे आले कुठून? 16 वर्ष मंत्रिपद भोगलंय आणि या भोगलेल्या मंत्रिपदातून जो काही वाईट प्रकारचा जो काही मालमत्ता हस्तगत केली त्याचा उपयोग करून इथे ह्या डेअऱ्या स्थापन झाल्या। बरं, या डेअऱ्या स्थापन होऊन काय केलं? जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमच्या घरात पुण्यात मी राहिला असताना सुद्धा फक्त कात्रज डेअरीचं नाव असायचं। आज कात्रज डेअरीचं नाव नामशेष करून या बाकी सरीच्या भंगारसुंगार डेअऱ्या हे मोठं करण्याचं काम इथं कुणी केलं असेल तर या तालुक्यातील या येथील जे कोणी नेते असतील। म्हणतो मित्रांनो, तुम्ही म्हणाल नाव का घेत नाही? काय माहिती का, त्यांच्या डेअऱ्यांच्या टर्नओव्हर 3,000 कोटी, माझ्या कंपनी टर्नओव्हर तेवढ्या मोठ्या पैशात आहे। मी नाव घेतलं ते आपण दावा दाखल करतील आणि आम्हाला आर्थिक अडचण आवडतील, म्हणून आम्ही सुद्धा काय करतोय, आम्ही सुद्धा बिन नाव न घेता परंतु तुमचे डोळे उघडणार हेच सांगणार। कसं सांगणार तर 95 साली जी कात्रज डेअरी 1.5 लाख लिटर संकलन करत होती ती आज जवळपास 25 लाख लिटर संकलन करायला पाहिजे होती। त्या डेअरीला जाणून बुजून पाठीमागे ठेवलं आपल्या मित्राच्या खाजगी डेअरीला, जी डेअरीला सरकारी पाठिंबा होता अशी डेअरी पाठीमागे राहिली आणि जी डेअरी खालची पाय उभं राहिली ती डेअरी आज सगळ्यात मोठी डेअरी कशी होते? हे कुठनं आणतात पैसे आणि हे दूध आणतात कुठनं? अरे आंबेगाव तालुक्यात जर दूध मोजमाप केलं तर 1-1.5 लाखाच्या वर दूध संकलन होत नाही। आंबेगाव तालुक्यात जवळपास 6 डेअऱ्या मोठ्या आहेत। या प्रत्येक डेअरीची संख्या 60,000 ते 2 लाखापर्यंत आणि मोठी डेअरी 10 लाखापर्यंत। म्हणजे दूध काय आपल्या घरात पिकतं का? मित्रांनो, जेव्हा एखादा मुलगा जन्म घेतो तो 6 महिन्याचा होतो तेव्हा त्याची आई तिच्या दुधानंतर त्याला काय पाजते तर ते बाहेरचं दूध पाजते आणि त्याच्या आतड्याला पहिली पचन क्षमता टेस्टिंग होते ते बाहेरच्या दुधामध्ये आणि या दुधामध्ये ते केमिकल टाकतात, त्याच्या आतड्याची क्षमता कॅन्सरमध्ये रूपांतरित होते। तर या अशा हरामखोरांना आणि अशा मादरचोद लोकांना तुम्ही बरंच ऐका, हे शिवाय द्यायला मी घाबरत नाही कारण की मी कुणाचा मिंदा नाही। अशा हरामी लोकांना त्यांच्या या करणीची फळं त्यांना देवारी दिल्लीच आहेत। एकाचाही संसार हा सुखाचा नाही, पाहिजे असेल तर चेक करा, कुणी चेक करा, कुणाला होत नाही, कुणाला झालंय त्याचं पुढचं होत नाही, ज्याचं झालंय त्याला सोडून दिलंय आणि ज्याचं आहे ते येडं झालंय। हे अशी कंडिशन आहे आणि आताची कंडिशन आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येकाच्या घराचे कंडिशन चेक करा आणि मी कधी पण बोलताना पूर्ण पुराणाशी बोलतो, अपूर्ण बोलतच नाही कारण की आमचा पिंडच नाही तो। आमच्या साहेबांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे आमची आणि एकनाथ शिंदेनी सांगितलंय पहिलं आपलं काम फक्त जनतेच्या मागच थांबण्याचं आहे। मग ती जनता आपल्या बरोबरची असू आपल्या विरोधातली असू, पहिलं काम आहे जनतेबरोबर थांबण्याचं। आणि अशा ज्या हरामखोरांनी दूध भेसळ केली आहे आमच्या ज्या मायमुलांना ज्या लहान मुलांना, आज आंबेगाव तालुक्यामध्ये काल माहिती घेतली तो 16 लहान मुलांना कॅन्सर आहे। किती? 16 लहान मुलांना। आंबेगाव तालुक्यातील अवसरी पिंपळगाव इकडची जवळपास 17 ते 18 हेक्टर जमीन ही नापीक झाली आहे। कुणामुळे झाली, कशी झाली? आता हे सगळं काढलंय, तुम्हाला सगळं माहिती आहे, परंतु आपण घाबरतोय। अरे घाबरता कशाला? जन्म दिलेल्या बापाला आपण घाबरत नाही आणि मग तुम्ही घाबरता कोणाला? हे अशा हरामखोरांना घाबरता जे काल पोरापर्यंत स्कूटरवर फिरत होते, आज 3-3 हजार कोटी टर्नओव्हर करतात। कशावर करतात? कुठले आले हे पैसे?
या हरामखोरांच्या सर्व प्रकारच्या ईडी चौकशी झाल्या पाहिजेत, यांच्यावरती प्रत्येक प्रकारची कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या कारवाई करणार आणि या सर्व कारवाई करायला भाग लावणार अशी सर्व आंबेगावची जनता आपल्या समोर बसली आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, या सर्वांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण सर्वांनी अजिबात शांत बसायचं नाही. या लोकांनी काय केलंय की आपल्या इथल्या लोकांना, जे लोक थोडे मोठी होतात त्या लोकांना सांगणार टँकर घे, 4 घे, 6 घे, देतो कर्ज, नंतर नोटीस पाठव, विक जमीन पण तूच घेणार, निलाव पण तूच करणार. अरे जे सिंडिकेट आहे, आता त्यांनी सांगितलं जसं पुष्पामधलं सिंडिकेट आहे, तो पुष्पा तरी गरिबाची मदत करत होतो, पण हा हरामी काहीच करत नाही, याच्याकडून कोणाला चारही सुटत नाही. काय उपयोग अशा लोकांचा आपल्यासाठी? त्यामुळे ह्या सिंडिकेटला याची पाळंमुळं खणून याला जमीनदोस्त केल्याशिवाय आपण अजिबात शांत बसायचं नाही आणि बसणार नाही. आणि तुमच्या पाठीमागे मी मागेही सांगितलं होतं, कधीही सांगितलं होतं की मी जोपर्यंत रमेश येवले जिवंत आहे तालुक्यात आहे तोपर्यंत प्रत्येक अन्यायाचं पाठिंबा मी माझ्यापर्यंत पूर्णपणे उभा राहणार. तो आर्थिक असो, कायदेशीर असो, कुठल्याही प्रकारे असो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आपल्या माय माऊलींना विनंती करतो की आपल्या जवळच्या माणसा ज्याच्याकडे गाई असेल, म्हैस असेल, त्याच्याकडनं दूध घेऊन आपल्या लहान मुलांना पाजा, जोपर्यंत या सर्व प्रकारचं मुळापासून नायनाट होत नाही तोपर्यंत. आणि सर्वांनी अशाच प्रकारे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.